जय श्रीराम, जय मुंगसाजी माऊली। मी अश्विन रमेशलाल जयस्वाल, पुसद विधानसभामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार आहे। तरी मी येणाऱ्या निवडणुकीसाठी आज पत्रकार परिषद घेत आहे। तरी आपण सर्वांनी मला सहकार्य करावं। आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुसद विधानसभेत उतरला आहात, तर आपला पहिला प्रश्न असा की विकासाचं विजन काय राहील? मागच्या 72 वर्षापासून पुसदमध्ये एक हाती सत्ता आहे। पुसदचा विकास कुठेतरी थांबला असं सर्वीकडे सर्वांचं मत आहे। आम्हाला पुसदवासियांनी मतरूपी आशीर्वाद म्हणजे आम्हाला निवडून दिलं तर आम्ही पुसदला चांगल्या प्रमाणात विकसित करायचा प्रयत्न करू। MIDC मध्ये जे थांबलेले प्रकल्प आहे, सिंचनाचा जे काही आहे ते आम्ही नाही का चांगल्या प्रमाणे चालू करू। 45 गावाचा लिफ्ट इरिगेशनचा विषय असो की खंडाळ्याचा धरणाचा जे प्रकल्प थांबलेला आहे, रावतवाडी प्रकल्प म्हणा, सिंचनाचे सर्व प्रकार पहिल्या सिंचनावर आम्ही सर्वात जास्त भर देऊन त्याच्यावर नाही का डेव्हलपमेंटचं जे काही असेल ते करायचा प्रयत्न करू। दुसरं की पुसदमध्ये रोजगार उपलब्ध झाले पाहिजे, पुसदचे लोक बाहेर जाऊन काम नाही केलं पाहिजे असं आम्ही प्रयत्न करू। आपण जाहीरनाम्यामध्ये पुसद जिल्हा होणार हाही सुद्धा त्याचा प्रश्न उपस्थित केला, तर जिल्ह्याबाबत काय सांगू शकाल? 1900 गवळी साहेब जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्येही नाही का वाशिमला जिल्हा करून दाखवला। पण आपल्या इथं 2 मुख्यमंत्री, कॅबिनेट मिनिस्टर एवढं असूनही पुसद जिल्हा झाला नाही। तरी मला लोकांनी निवडून दिलं तर मी 100% पुसदला जिल्हा करायचा 100% प्रयत्न करेल। आपल्या जाहीरनाम्यामध्ये मराठी शाळा सक्षम हा सुद्धा विषय, या बाबत काय सांगू शकाल? गोरगरीब आता शिक्षण खूप महाग झालेलं आहे, सर्व लोकांपर्यंत शिक्षण पोहोचायला नाही आणि सरकारी शिक्षणाची जी क्वालिटी आहे ती कमी कमी होत चालली। तर गरीब लोकांना कमी पैशात किंवा निशुल्क चांगला शिक्षण घेण्यासाठी मराठी शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा यांना बळकट देणं काळाची गरज आहे आणि हे दिल्याशिवाय गरिबासोबत तुम्ही न्याय करू शकत नाही। चांगला शिक्षण घेणे हे सर्व गोरगरीब जनतेचा, सर्व नाही का जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्यापासून काही लोक त्यांना वंचित ठेवत आहे किंवा ते शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। आम्ही नाही का आम्हाला लोकांनी साथ दिली तर आम्ही 100% सर्वांना चांगला शिक्षण द्यायचा प्रयत्न करू। आणि अजूनही प्रश्न की शेतकरी हा मुद्दा आपल्या पुसद विधानसभासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण शेती हा भाग इथे व्यापलेला आहे। तर शेतकऱ्यांसाठी आपल्या काय उपाययोजना राहतील? हे पहा, शेतकऱ्यासाठी सर्वात 2-3 वस्तू जी आहे ते सर्वात महत्त्वाचे आहे। पहिलं म्हणजे पाणी। खूप काही भागात पाणी भेटत नाही। कोरडवाहू शेती असली तर कोरडवाहू शेती करणे हे सोपं नाही आहे आणि पाणी असलं, रस्ता असले, वीज असली तर शेतकरी काहीही करू शकते, कारण शेतकरी मेहनत करू शकते पण निसर्गासोबत लढू शकत नाही। सरकारनं इथल्या आमदारांना शेतकऱ्यांना साथ दिली आणि पाणी, रस्ते, वीज अशी त्यांना सर्व सोयी उपलब्ध करू दिली तर पुसदचा शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासोबत बरोबरी करायला कुठंच मागे राहणार नाही, याची मी तुम्हाला 100% हमी देऊ शकतो। आपण आपल्या जाहीरनाम्यात बचत गटातील महिलांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, यासाठी आपण त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी काय करू शकाल? आता सरकार 1500 रुपये नाही का लाडकी बहीण योजना चालवत आहे। ते योजनेचा आमचा विरोध नाही आहे, पण कुठंतरी जे होतकरू महिला आहे त्यांना नाही का गव्हर्नमेंटनं सशक्त बनवायला पाहिजे आणि त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून त्यांना नाही का समृद्ध केलं पाहिजे, अशी आमची समोर नाही का हे राहील, विचार राहील। अजूनही आपण जाहीरनाम्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी असलेले काही प्रकल्प, कार्यालयाच्या योजना आणणार आहात याबाबतही बोललेलं आहे, तर आपण आदिवासी समाजासाठी काय करू शकाल? हे पहा, मुंगसाजी महाराज आमचे दैवत आहे। जयस्वाल परिवार मागच्या 50 वर्षापासून पुसदमध्ये राहते, पण त्यांना जयस्वाल म्हणून म्हणण्यापेक्षा मुंगसाजी ग्रुप अशी ओळख आहे
आणि नाही का मुंगसाजी महाराज आदिवासी होते. आदिवाशासोबत आमचं एक नाही का वेगळं प्रेम आहे आणि त्यांचंही आम्हाला खूप समर्थन आहे. तर आदिवासी लोक हे खूप भोळे भाडे आणि नाही का कष्टाळू राहतात. त्यांना कुठंतरी पुसदमध्ये ते विकासापासून वंचित राहिलेले आहे. ते गावापर्यंतच थांबले. तर पुसदला आम्हाला लोकांनी साथ दिली तर आम्ही नाही का आदिवासी लोकांचा भरपूर विकास करण्याचा प्रयत्न करू. त्यांना समृद्ध करायचा प्रयत्न करू. गव्हर्नमेंटचे खूप काही स्कीम आहे जे त्यांच्यासाठी विशेष बनलेले जाते, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्ही आदिवासी लोकांना सर्व स्कीम पोहोचण्याचा प्रयत्न करू, त्यांना समृद्ध करायचा प्रयत्न करू आणि आदिवासी लोकांना जे काही जे वंचित राहिलेले आहे त्यांना चांगली शिक्षा, त्यांना चांगला रोजगार, त्यांना जे नाही का गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. शेवटचा आणि अखेरचा प्रश्न, पुसद विधानसभेच्या जनतेला काय मेसेज देणार? आता येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे.